आलं ते स्ट्राइकला येतो गणेश जाधव, नॉन स्ट्राइकला येतो प्रमोद चौगले. चित्रक्षण लावून घेतलेला आहे. ओके, मॅच ऑन. 1 2 3 स्टार्ट. वैयक्तिक पहिल्या चेंडूतील पहिला चेंडू दत्ता माने. दत्ता शेवाळे ऑफ साईडच्या दिशेने हात मारायला चेंडू. तेव्हा काय होतोय, एक धाव घेण्यात यश आलंय ते गणेश जाधव यांना. कुणाचा फोन वाजायला लागला, हे असं वाजत राहणार आहे का? पिशवी तिकडे फेकून दिली. स्ट्राइकला येते प्रमोद चौगले. एसपी स्टार्ट करून स्ट्राइकला येते प्रमोद चौगले, ना स्ट्राइकला गणेश जाधव. सेमीफायनल मधल्या पहिल्याच चेंडूमध्ये सिंगलच्या स्वरूपात धाव घेण्यात आली ती गणेश जाधव यांच्या बॅट खालून. सुंदर अशी गोलंदाजी. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू दत्ता प्रमोद यांना. सुंदर असा बॉल. प्रमोद यांना काही कळलेलं नाही. ढकलून खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल लावायचा प्रयत्न करत होते, परंतु ते अपयश. सुंदर अशी गोलंदाजी दत्ताकडून होत आहे. ती समर्थ टायगर अति देखणे गोलंदाज दत्ता. तिसरा चेंडू प्रमोद याला. ऑफ साईडला मारायला हा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावावर स्कोर जात आहे तो 3. 3 चेंडू मध्ये 3 धावा झाल्यात. दत्ता आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 धावा देत चौथा चेंडू प्रमोद यांना टाकत आहे. KPL मधला हा पहिला सेमीफायनल सामना. चौथा चेंडू प्रमोद यांना. सुंदर अशी गेंदबाजी. ढकलून खेळायला चेंडू. इथं 1 रन घेण्यात यश आलंय प्रमोद यांना. या 1 रन नंतर स्कोर झाला तो 4. पाचवा चेंडू गणेशला. पाठीमागच्या दिशेने ढकललेला हा चेंडू. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा कॅच घेतला तो अभि पन्हाळकर यांनी ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. शेवटच्या चेंडूमध्ये झेलबाद गेले ते गणेश जाधव. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल दत्ताची. वैयक्तिक पहिल्या षटकात 5 धाव देत 1 विकेट त्याने घेतलेला आहे. थोडंसं निराशाजनक बॅटिंग करून परत जातात ते गणेश जाधव.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे तो 1-5. पिशू कुठे नेऊन पडत तिकडे फोन वाजवत बसले. गणेशाने कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू होता, परंतु तो अभियाने सुंदर असा झेल घेतलाय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन येतो मयूर पाटील. स्ट्राईकला ते प्रमोद, नाव स्ट्राईकला प्रमोद बोरवाडकर. वाईट. अतिरिक्त धाव 1. थोडस दिशाहीन गेंदबाज मयूर यांच्याकडून. या एक धावावर स्कोर झाला तो 6. सुंदर असा चेंडू प्लेट करण्याचा प्रयत्न प्रमोद यांचा. स्टॉपल करत खेळत आहेत ते प्रमोद. सुंदर अशी गोलंदाजी मयूर यांच्याकडून. थोडस वेळ घेत आहेत प्रमोद. बॉलवर अजून नजर बसवण्यासाठी थोडस ग्राउंडवर थांबून खेळत आहेत. मारण्याचा प्रयत्न, परंतु काही कळालेला नाही चेंडू. मयूराने चांगलीच गोलंदाजी करत आहेत ते प्रमोद यांना. अद्याप 3 चेंडू टाकलेत, 3ही चेंडू डॉटच्या स्वरूपात. पहिलाच सेमीफायनल सामना जो होत आहे तो SP स्टार समर टायगर्स. दुसऱ्या ओव्हरमधील 4था चेंडू प्रमोद याला. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धावेच्या स्कोर नंतर स्कोर झाला तो 7. यावरचे अद्याप 2 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक लावतो प्रमोद चौगले, नॉन स्ट्राईक लावतो प्रमोद बोरावडकर. इथं कॅच सुटलेला आहे तो महेश यांच्याकडून आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. प्रमोद यांना एक जीवदानच म्हणावं लागेल. इथे झेल सुटलेला आहे तो महेश यांच्याकडून. या षटकातील शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू प्रमोद चौगले यांना. सेमीफायनल मधील दुसरी ओव्हर. थोडीशी दिशाहीन गेंदबाजी, अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. या 1 धावेनंतर स्कोर झाला तो 10. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला तो 10. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 12. SP स्टार संघाचा स्कोर झाला तो 2 ओव्हर 12. 1 गडी गमावलेला आहे. चांगल्याच रीतीने हा सामना होत आहे. SP स्टार वर्सेस समर टायगर. नवीन बॉल 2 ओव्हर झाले ना मधून मध्ये.
आणि कुठली टाकू आता? वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक घेण्यात येतो दत्ता. स्ट्राईक लावतो प्रमोद बोरवडकर. नॉन स्ट्राईक लावतो गणेश प्रमोद चौगले. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रमोद बोरवडकरला. समर्थ टायगरमध्ये सर्वच खेळाडू नवीन आहेत. जवळपास चांगलीच गोलंदाजी करत आहेत दत्ता आणि मयूर. थोडस जखडून ठेवलं होतं एसपी स्पोर्ट्स संघाला समर्थ टायगर याने. पहिला चेंडू अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात 13. या वाईडच्या नंतर स्कोर झाला तो 13. 2 ओव्हर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला तो 13. सुंदर असा अटातटीचा सामना होणार आहे हा पहिला सेमीफायनल. सुंदर अशी गोलंदाजी दत्ता यांची. बरोबर त्यांना मारण्याचा प्रयत्नही करू देत नाही दत्ता. पाहूया काय होतंय, कॅच होतोय का. शुभम कुरुमकर यांनी चांगला झेल घेतलेला आहे. सुंदर असा झेल शुभम कुरुमकर यांनी घेतलेला आहे. नवीनच फिल्डर आहे, अतिशय लहान. चांगलीच फिल्डिंग बनावी लागेल शुभम यांची. चांगलाच कॅच घेतलाय त्याने. आणि प्रमोद बोरवडकर हे परत तंबीत जात आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी आला होतो नूर. प्रमोद यांची जागा घेण्यासाठी आला होतो नूर. अद्याप या षटकातील 4 चेंडू अजून बाकी आहेत. स्ट्राईक लावतो नूर, नॉन स्ट्राईक लावतो प्रमोद. या 2 चेंडूच्या नंतर स्कोर झाला होता 13. चांगलीच गोलंदाजी दत्ता यांची होत आहे. स्ट्राईक लावून नूर. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल दत्ता यांची. पहिला चेंडू खेळून काढला होतो नूर याने. चांगलीच बॉलिंग दत्ताची नूर याला. पहिलाच बॉल खेळून काढवला नूरनं. बॉल चेक करतोय
चोटी धावण्यात यश आलेलं आहे, परंतु इथं जास्त धोका होता या रनवर प्रमोद यांना, परंतु व्यवस्थित पोहोचले. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला होता 14. 5वा चेंडू प्रमोद चौगले याला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी दत्ता कडून होत आहे. चौथी धावण्यात यश, ढकलून खेळायला चेंडू आणि एकच धाव. चेंडू स्ट्राइक करायची नूर. मी कमेंट्री करू काय? मी कमेंट्री पाहिजे गेले YouTube वर घालाय नाही कसली कमेंट्री ती 2 मॅचला. शेवटचा चेंडू नोरियाला. मास्तर कट म्हणे. अरे मॅच आहे की आता आमची. अजून बॅटिंग व्हायला कपडे बुलून परत आणि घालायला ना. परत मारण्याचा प्रयत्न आणि इथं कॅच सुटलेला आहे. तो अभि कडून चांगलाच प्रयत्न केला होता, परंतु एक धाव गाण्यात यश आला होते नूरला. या एक धाव नंतर स्कोर झाला होतो 16. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एसपी स्टार्स संघाचा स्कोर झाला होतो 16. 2 गडी बाद 16. चौथं षटक कोण घेऊन येते? थोडस संत गतीनं चालत आहे ते एसपी स्टार. पहिलाच सेमीफायनल सामना. या सामन्यातील चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो मयूर. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक मयूर यांचं. नूरला स्ट्राईक लावते नूर, नॉन स्ट्राईक लाव प्रमोद चौगले. पहिला चेंडू नूरला, समोरच्या दिशेने मारायला हा चेंडू. तेवढीच चुपड अशी फिल्डिंग करत आहेत ते आशिष. एकच धाव घेण्यात आली होती नूरच्या बॅट खालून. या एक धावावरून स्कोर जात आहे तो 17. 3 ओव्हर 1 चेंडू मध्ये एसपी 4 संघाचा स्कोर झाला तो 17. 1 विकेटच्या मोबदल्यात 2 विकेटच्या मोबदल्यात. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढीच फिल्डिंग चतुराईने करत आहे तो शुभम. चांगलीच साथ मिळत आहे फिल्डिंग कडून ती मयूर याला त्याच्या गोलंदाजीवर. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. या एक धावावरनं स्कोर झालाय तो 18. अद्याप यावरती 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू प्रमोद याला. सुंदर अशी फिल्डिंग शुभम कडून. 2 धावा त्यानं आतापर्यंत वाचवल्या आहेत सिंगलच्या स्वरूपात. चांगलेच क्षेत्ररक्षण करत होतो शुभम. तेवढीच चांगली गोलंदाजी मयूर कडून होत आहे. चौथा चेंडू प्रमोद याला. परत
खेळून गेलेला बॉल चांगलीच गोलंदाजी करत आहे तो मयूर. सुंदर अशी गोलंदाजी प्रमोदवाला होत आहे. थोडस प्रमोद थांबून खेळत आहे. परत लेग साईडच्या दिशेने मारायला चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. वर झाली काय आहे ना. अद्याप यावरचा एक चेंडू बाकी आहे. स्कोर किती झाला 17 18. स्कोर झाला तो 19. शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू नूरला. बॉल बदलू शकत नाही, बॉल घालावा लागेल. शेवटचा चेंडू नूरला. अतिशय चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. समोरच्या दिशेने मारायला चेंडू तितकीच चांगली क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि या एक धावेच्या नंतर स्कोर झाला होतो 20. 4 ओव्हर समाप्तीनंतर SP स्टार संघाचा स्कोर झाला होतो 20. 2 गडी गमावलेले आहेत आणि स्कोर झाला होतो 20. चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल समर टायगर यांच्याकडून. वेळाअभावी लवकर सामना सुरू करायचा आहे. पुढचे अजून 2 सामने व्हायचे आहेत. दुसरा सेमीफायनल आणि जो मेगा फायनल होणार आहे ती 9 वाजता कडगाव गावात पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन विक्रम स्पोर्ट्स कडगाव यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. 4थ्या दिवसातील पहिला सेमीफायनल सामना SP स्टार वर्सेस समर टायगर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5वे षटक शंकर. स्ट्राईकला 1 नूर. सुंदर असा नूरनं मारलेला षटकार. गगनचुंबी छक्का. गगनचुंबी छक्का. पहिल्याच चेंडूवर उत्कृष्ट असा छक्का मारला तो नूर यांनी शंकर याला. या 6 धावांनंतर स्कोर झाला तो 26.
घ्या की मला प्लेटीत. प्लेटा दुखापत झालेली. दुसरा चेंडू नूरला, परत मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवला थोडासा शंकर याने आणि डॉटच्या स्वरूपात चेंडू. चांगलाच सामना रंगत आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. समोर खेळाला चेंडू तेवढी चांगली आणि रनआउटच्या स्वरूपात नूर रनआउट झाले. चांगलीच बॅटिंग करत होते आपल्या संघाकडून परंतु दोघांच्या संतुलनामध्ये ते रनआउट झालेत. थोडासा दोघांच्या मध्ये यस नो मध्ये नूर रनबाद झालेत. त्यांची जागा घेण्यासाठी आले ते सुशांत कुपटे. स्कोर झाला तो 27 आणि यापुढचं समालोचन करत आहेत ते विक्रमपूरचे धावण्याचे गोलंदाज प्रशांत पाटील. धन्यवाद नितीन. आणि याचा पुढचा चेंडू शंकर यांचा सामना करेल तो प्रमोद. थोडीशी आक्रमकतेची गरज पाहूया काय करतो प्रमोद. सुंदर गोलंदाजी करतो तो शंकर आणि हा उत्तम पटका मारण्याला पाहून किती रन्स मिळतात आणि हा सिंगल 1 धावीसाठी डिक्लेअर 1. पंच म्हणून काम बघतायत ते आमचे मित्र विठ्ठल पाटील आणि दिलीप पाटील. अतिशय लोकप्रिय असे पंच विठ्ठल पाटील आणि दिलीप पाटील या मेन सामन्यासाठी पंच म्हणून काम बघतायत. आणि या 1 धावेसोबतच संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 28 सॉरी. आणि या सिंगल धाव दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतो प्रमोद आणि उत्तम पटका मारण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे तिथेच 29. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 3 विकेटच्या मोबदल्यात 29. नेताजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रमोद साठी एक बक्षीस आले आणि ते पण बक्षीस आले ते डायरेक्ट आसामवरून त्यांचे मित्र क्लासमेट महादेव पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आले प्रमोदच्या 6 साठी. षटकारासाठी प्रमोदला 501 रुपयाचं बक्षीस आले ते मेजर महादेव पाटील यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू अनिकेत यांचा सुशांतसाठी. खूपच सुंदर असा चेंडू आपण पाहू शकता अनिकेत याचा आणि हलक्यात बाद होतो तो सुशांत. ऑफ साईडला मारण्याच्या नादात चेंडू जातो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि सुशांत झेलबाद. सुंदर गोलंदाजी अनिकेत यांची. युवा खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ धडाडीचे फलंदाज धडाडीचे गोलंदाज
असा भरणा असलेला हा युवा संघ समर्थ टायगर्स दरम्यान सुशांत यांची जागा घेण्यासाठी येतो तो धनंजय करंबळीचा मॅन फ्रॉम करंबळी. लॉंग ऑफच्या दिशेनं फिल्डिंग करतो तो संकेत पाटील. उत्तूरचा एक धडाडीचा सुंदर असा चेंडू आणि काय त्यांचा पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू धनंजयना काहीच समजलं नाही. एक विनंती आहे विठ्ठलदा, जरा विठ्ठलदा स्टँड वरतीच्या गाड्या लावलेल्या आहेत त्यामुळे वाहतुकीसाठी अडचण होत आहे. ज्या फोर व्हीलर कोणी लावल्यात त्या जरा बाजूला घ्यायच्या आहेत आणि टू व्हीलर पण लावल्यात त्या थोड्या आतल्या बाजूला घ्यायच्या आहेत. वाहतुकीसाठी अडथळा येत आहे. ओके विठ्ठलदा. तर पुढचा चेंडू अनिकेत यांचा सामना करेल तो धनंजय. खूप सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी अनिकेत यांच्याकडून आणि आता स्ट्राईकवर होतो तो प्रमोद. राऊंड विकेटचा मारा करेल तो अनिकेत प्रमोद साठी आणि मारेला मोठा फटका पाहूया काय होतो आणि षटकार 6 धावा. प्रमोद यांनी मारलेला हा षटकार आणि 500 रुपयाचं बक्षीस मिळतं ते प्रमोद याला महादेव पाटील आर्मी यांच्याकडून. उत्तुंग फटका आणि या 6 धावा आणि या 6 धावेसोबतच संघाची धावसंख्या 6 ने वाढून होती ती 36. 6व्या षटकातील 5वा चेंडू अनिकेत यांचा सामना करतो प्रमोद. वाईटचा इशारा. पंच दिलीप पाटील यांचा अतिरिक्त धाव. थोडासा बाउन्स पद्धतीचा चेंडू. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेसोबत संघाची धावसंख्या 1 ने वाढून होती ती 37. दरम्यान अनिकेत प्रमोद साठी आणि मुन्नाला मारलेला चेंडू पाहूया किती रन्स मिळतात आणि डिक्लेअर अशी एक धाव. विक्रम स्पोर्ट्सचे खेळाडू अमोल पाटील यांनी थोडस बॉल बघायचा तिथला कोपऱ्यातला बॉल बघायचा. अनिकेत अमोल पाटील अनिकेत यांचा या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत सुंदर असे गोलंदाजी करतायत ते समोर टायगर्सचे खेळाडू. पकड बनवून ठेवली होती मॅच वरती आणि मारलेला चेंडू पाहूया किती रन्स मिळतात. आणि ह्या 2 धावा कंप्लीट. ओव्हर चेंज 39. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 40. लॉट्स ऑफ 4 विकेट ना रे 4 विकेट 40 रन्स. लॉट्स ऑफ 4 विकेट. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 40. या सामन्यासाठी आपण पाहू शकता की थेट प्रक्षेपण मिळते आम्हाला आणि ते थेट प्रक्षेपण देण्यासाठी आमची मदत करतात ते आमचे मित्र शाहरुख, योगेश आणि निखिल.
दरम्यान सामन्यातील हे 7वें षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो तो शंकर. त्यांचा सामना करतील तो धनंजय. आणि हा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू पीठ होतो, जातो सरळ यष्टीरक्षक संकेत पाटील यांच्या हातात. धनंजयना काहीच सामना चेंडू समजला नाही. जरा दे जरा इथे दे की वरती उभा देते की थांब. सुंदर अशी गोलंदाजी शंकर यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू. हा मोठा फटका मारण्याच्या नादात डिक्लेअर सोबतची 1 रन आणि आता स्ट्राईकवर जातो तो प्रमोद. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डिंग करतोय तो आशू. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. प्रमोद यांना काहीच चेंडू समजला नाही. स्लोअर पद्धतीचा चेंडू. प्रमोद यांनी मारलेला मोठा फटका पाहूया काय होतो. आणि थोडासा झेल सुटलेला आहे आणि एक झेल झाला असता पण थोडस मिसअंडरस्टँडिंग मुळे झेल सुटला आहे महेश यांच्या हातातून. आणि प्रमोदचा झेल सुटला आहे हे मात्र विसरून चालणार नाही. तर मला पुढचा चेंडू. पाहूया किती रन्स आणि षटकार. खूपच महागात पडेल हा कॅच असं वाटतंय. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील 7व्या षटकातील. अजूनही 1 चेंडू शिल्लक. धाव संख्या पोहोचते ती 49. आतापर्यंत प्रमोद यांना 2 जीवदान मिळालं. हा षटकातील शेवटचा चेंडू. आणि पुन्हा एकदा षटकार. प्रमोद आहे तो मुमकिन आहे हे सिद्ध करून दाखवतो प्रमोद. कडगावचा सचिन तेंडुलकर म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रमोद. बॉल 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 चेक करा. खूपच सुंदर गोलंदाजीची पकड ठेवली होती समर्थ या संघाने. पण हे खूपच महागडं असं षटक शंकर यांचं. या एका षटकामध्ये प्रमोद यांनी उत्तुंग असे 2 षटकार खेचले. 3 ना. आणि या रन ओव्हर्स मध्ये टोटल 15 रन मिळवता आला त्या SP स्टार्स या संघाला. दरम्यान शेवटचं षटक. प्रमोद यांचे कॅचेस सहसा कोण सोडत नाही. दरम्यान शेवटचं षटक पाहूया आणि पुन्हा एकदा कॅच सोडलेला आहे महेश. आणि हा पुन्हा
थोडस खराब असं क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून. काय डीजे डीजे विनायक ट्रॅक्टर यांनी साऊंड सिस्टम लावून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विक्रम स्पोर्ट्स तर्फे आभार. दरम्यान अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू प्रमोदसाठी आणि हा मोठा फटका मारलेला पाहूया किती रन्स मिळतात. आणि ही एकच रन मिळवता आली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी डेट ओव्हर मध्ये करतोय तो अनिकेत, संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत. सुंदर अशी गोलंदाजी. आणि धनंजयने मारलेला चेंडू पाहूया किती रन्स मिळतात. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल महेश यांचं. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धाव संख्या पोहोचते ती 58. तर पुढचा चेंडू राईट आर्मर राऊंड विकेट. आणि मारलेला मोठा फटका पाहूया किती रन्स मिळतात. एकच धाव. पाठीमध्ये किती लांब मारा एकच धाव मिळेल. अमोल कोनोडे यांना एक विनंती आहे की जरासं बॉल बघायचा तिथं. मेघराज सामन्याला विलंब होतोय. धाव संख्या पोहोचती ती या एक धावेसोबतच 59. बॉल सापडलाय. निखिल सावंत आणि अमोल जरासं बॉल साठी चेक प्लीज. सामन्यातील 5वा चेंडू प्रमोद साठी अनिकेत. आणि मोठा फटका मारण्याच्या नंतर पाहूया. दोन धावा. धाव संख्या पोहोचते ती 61. एक चेंडू शिल्लक. सामन्यातील एक चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी अनिकेत यांची. प्रमोदने मारलेला मोठा फटका पाहूया किती रन्स मिळतात. आणि हा षटकार 6 धावा. आणि धाव संख्या पोहोचते ती 67. जिंकण्यासाठी समर्थ टायगर्स या संघाला 68 धावांची गरज आहे. एका बाजूने खिंड लढवली ती प्रमोद यांनी संघाची आणि संघाला मजबूत स्थितीत नेलं. सुंदर अशी फलंदाजी तितकी सुंदर गोलंदाजी. सेमीफायनलचा हा रंगतदार सामना या सेमीफायनल
SP स्टार्स 12 प्लेयर पाठवून द्यायचं आहे पवेलियन मध्ये. 36 घे. SP स्टार्स 12 प्लेयर पाठवून द्यायचं आहे. हा स्ट्राईक वर योगेश, नॉन स्ट्राईक वर ऐका ना. स्ट्राईक महेश. वैयक्तिक पहिल्या षटकातील पहिला चेंडू वायपी याला चांगला जो मारलेला हा चेंडू परंतु झेल बाद. मारण्याच्या प्रयत्नात वायपी झेल बाद झालाय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल उमेश सरासने. आणि उमेश सरासने बक्षीस आला होते आसामवरून. त्यांनी आपल्या वैयक्तिक 2 ओव्हरमध्ये 2 विकेट काढल्या तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस आहे. महादेव पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे 501 रुपयाचं. जर त्यांनी त्यांच्या वैयक्तिक 2 षटकात जर 2 विकेट काढले तर त्यांना 501 रुपयाचं बक्षीस महादेव पाटील आर्मी यांच्याकडून. सेमीफायनलचा हा चांगलाच रंगतदार सामना. 48 चेंडूत किती 68 पाहिजे ना रे. 68 धावांची गरज आहे. पहिल्याच चेंडूमध्ये विकेट काढली होती उमेश सरानी. दुसरा चेंडू आशिष लोहार खेचून मारायला चेंडू परंतु थोडीशी मिसफील. या मिसफील नंतर चांगलीच 2 धावा काढल्यात. चांगलीच फलंदाजी करत होतो आशिष. 2 रन घेण्यात यश आलं होतं आशिष लोहार याला. तिसरा चेंडू स्ट्राईक लावतो आशिष, नॉन स्ट्राईक लाव महेश. चांगलीच गोलंदाजी उमेश सरांची. अद्याप यावरची 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर पोचला होतो 2. स्ट्राईक लावतो आशिष, नॉन स्ट्राईक लाव महेश. समर टायगर यांना जिंकण्यासाठी 68 धावांची गरज. पहिलाच सेमीफायनल सामना. जो सामना जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. पर्व 7व्या मधील सेमीफायनलचा हा पहिला सामना. परत मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवला होतो आशिषाला. चार चेंडू 2 धावा मारण्याचा प्रयत्न करत आहे आशिष परंतु तितकीच चांगली गोलंदाजी उमेश सराकडनं होत आहे. पूर्ण अनुभव आपला इथं ते दाखवत आहेत. परत मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने आणि हा दोन धावा आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल SP स्टार कडून.
प्रेक्षकांनी थोडस बॉल टाकताना ओरडू नये. समर्थक सुंदर असा खेचून मारला चेंडू झेलबाद. अशी मारण्याचा प्रयत्नात झेलबाद झाले आणि चांगलीच गोलंदाजी सरांची म्हणावी लागेल. या षटकानंतर स्कोर झाला आहे तो 4. 2 गडी तंबूत परतण्यात यश आलं आहे ते उमेश मास्तर यांना. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल SP स्टार्टर कडून. आणि आशिषांची जागा घेण्यासाठी आला तो शंकर आरदाळकर. पवा शंकर या आपल्या टीमसाठी काय करतात. दोन्ही फलंदाज मारण्याच्या नादात झेलबाद झालेले आहेत. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल उमेश मास्तर यांची. म्हणून बोललं जातं की क्रिकेटमध्ये वय जात पात बघितली जात नाही. सरांचं इतकं वय होऊन सुद्धा अतिशय उल्लेखनीय कामगिरी बॉलिंगच्या मार्फत आपल्या संघाला करून देत आहेत. चांगलाच अनुभव त्यांच्या कामी आलेला आहे. आणि हा डाकुरा फलंदाज महेश पाटील बॉलिंगच्या साईड कडून उभा आहे तो शंकर. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो संतोष लारा. फार जुने खेळाडू. चांगला उचललेला हा शॉट. पवा काय होतोय आणि असा सुंदर झेल घेतलाय. आणि तिसऱ्या विकेटच्या पटनमध्ये महेश झेलबाद झालाय. चांगलीच फिल्डिंग म्हणावी लागेल SP स्टार कडून. 3 विकेट तंबूत परतण्यात यश आलंय ते SP स्टार कडून. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. फारच प्रेशर मध्ये खेळत आहे तो समर्थ टायगर्स. त्यांची जागा घेण्यासाठी आलाय डाकुरा फलंदाज अभि पन्हाळकर. तडकेबाज फलंदाज अभि पन्हाळकर. थोडासा जुन्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ SP स्टार. उमेश सर, संतोष, प्रमोद चौगले, गणेश जाधव हे फार थोडेसे जुने खेळाडू आहेत. त्यांच्यासोबत बॉक्सर पण आहेत. फार जुने खेळाडू आहेत. त्यांच्या साथीला फार कमी वयाचे खेळाडू संघ आहेत. दुसरा चेंडू अभिला. समोर ठेवलेला चेंडू थोडासा बॅटची कडा घेत समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू झेल होऊ शकला असता परंतु ट्राय केला नाही संतोषाने. चांगलीच गोलंदाजी करत आहे तो संतोष उर्फ लारा. फारच आनंदित दिसत आहेत. थोडस क्षेत्रक्षण मध्ये बदलाव केलाय प्रमोद यांनी. चांगलाच मारलेला हा चेंडू लेग साईडच्या दिशेने आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा. या 2 धावेच्या स्कोर नंतर झालाय तो ओके. या षटकाचे अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला तो 6.
तीन फलंदाज पंडित परतले आहेत. ए पेन दे रे बारक्या. हे सामने जे होत आहेत ते यूट्यूब लाईव्ह आणि घरी बसल्याही टी व्हीवर आपण सामना पाहू शकताय. चॅनल नंबर 72 वर हे सामने दाखवत आहेत. एक बॉल परत द्यायचा आहे. हे जे लाईव्ह जे सामने पाहायला मिळत आहेत ते GTPL सेटअप बॉक्स, राजे केबल नेटवर्क, आनंदा सागर यांचं मी मनापासून धन्यवाद करतो की घरी बसल्या हे सामने बघायला मिळत आहेत. परत मारण्याचा प्रयत्न पाहूया आणि तो कॅच गेलेला आहे. सुंदर असा झेल देत अभिमनाकर झेल आउट झालेले आहेत. सर्व फलंदाज मारण्याच्या नादात झेल देऊन परत जातात. प्रमोद यांनी चांगला झेल घेतलाय अभि यांचा. आता येत आहे तो तिचं नाव मला अभि याची जागा घेण्यासाठी आलाय तो संकेत. उत्तूर संघाकडनं खेळणारा हा खेळाडू संकेत. पाहूया संकेत काय धमाल करू शकतो काय. फारच अडचणीत आलेला संघ समर्थ टायगर्स. ढकलून खेळायला प्रयत्न. एक धाव. अजून बॅड लाईट झालेला नाही आहे. शेवटचा चेंडू शंकर याला. सुंदर ढकलून खेळण्याचा प्रयत्न शंकर यांच्या बॅटमधून. एकच धाव या ओव्हर समाप्त नंतर. स्कोर झाला होतो 8. समर्थ टायगर यांचा स्कोर झाला होतो 8. अजूनही 36 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे ती समर्थ टायगर या संघाला. वरचा खेळाडू 12वा खेळाडू खाली यायचा आहे. फिल्डर मध्ये थोडस चेंज केलेलं आहे. सबस्टिट्यूट फिल्डर ओमकार ते ग्राउंडवर फिल्डिंग साठी आलेले आहेत. रिप्लेसमेंट ओमकार. धनंजय थोडेसे दुखापतमुळे ग्राउंड फील्ड बाहेर गेलेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी आला तो ओमकार. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक उमेश सर. शंकर. एकच धाव मिळेल. थोडस समोर मारलं तर धावांचा डोंगर उभारता येईल. इसलिए कहते हैं कि क्रिकेट में कहीं उम्र जात पात नहीं देखी जाती है. उमेश सर की उम्र तो अभी 40 के ऊपर ही चली गई है. तभी भी उतना ही जो 20 का उम्र होता है वैसे ही उनका
बॉडी लैंग्वेज वही जोश, वही जोश के साथ वही जज्बा, वही जोश। बॉलिंग करते हुए एसपी स्टार के तौर से प्रेमर है तो प्लस प्रेमर है। बहुत ही उम्दा बॉलिंग करते हुए अपने ओर से दूसरा गेंद कोई समझ में नहीं आया शंकर को। इतनी ही बढ़िया गोलंदाजी कर रहे हैं उमेश सर। लगा ले रहा टोन करके मतलब लक्ष्य रहेंगे। इस ओवर का तीसरा मोई मोई गेंद शंकर को। साउंड लावायचा है। देखेंगे शंकर क्या करता है। अच्छे तरह से खेला हुआ चेंडू, यहां पर एक ही रन, इस एक रन के बढ़ोतरी से स्कोर हो रहा है 10। इस ओवर के अभी भी 3 गेंद बचे हुए हैं। मी मराठीत बोलतो मध्ये. बच्चे बाकी आहे म्हणजे तेवढेच की बच्चे चौथा चेंडू ऑफ साइड की दिशा में खेला हुआ है चेंडू। 2 रन लेने के लिए सफल हुए यहाँ पर फलंदाज संकेत। स्कोर हो गए पर 12। 2 गेंद बचे हुए, 2 गेंद खेल लगे। अच्छी ही गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर उमेश अपने सूझबूझ के साथ। 3 भाषाओं में कमेंट्री करते हुए क्रिकेट पार्टी मन की विकेट की लेने की कोशिश यहाँ पर, उनसे भी चालाक लोमड़ी की दिमाग उससे ही चालाक हमारे शंकर जगह पर ही रुक गए। उनको पता है कि उमेश मन की विकेट लेने के लिए जा रहे हैं। ब्लॉक लेंथ यहां पर सुंदर ऐसी गेंदबाजी करते हुए उमेश मास्टर, बढ़िया ही गेंदबाजी उमेश सर के द्वारा। त्यांच्या गती जायले मारा शेवट अभी स्ट्राइक पर है शंकर, नॉन स्ट्राइक पर है संकेत। इस ओवर का आखिरी चेंडू, आखरी गेंद चेंडू आहे. आता तू मराठीत बोल. चेंडू म्हटलं गेंद म्हणलं तरी चालतंय. आखिरी गेंद, अच्छा लगा हुआ शॉट, देखते हैं क्या होता है। और सुंदर ऐसा कैच लिया हुआ है एसपी स्टार्टर ओमकार ने, बहुत ही बढ़िया कैच यहां पर लिया हुआ है। स्कोर यहां पर ओवर समाप्त हो रही है, 3 ओवर समाप्त, स्कोर हुआ है 13, लॉस ऑफ 5 विकेट्स, 3 ओवर ऑफ 13 runs and 5 wicket loss. पूरी टीम लड़खड़ाती हुई समर टाइगर, एसपी स्टार्स पूरी जज्बे के साथ एसपी स्टार्स बहुत ही उम्दा फील्डिंग कर रहे हैं यहाँ पर तू तिकडे नाही होय आता एसपी स्टार्ट। बाकी तिकडे आता नूरच्या साईडला इसलिए कहते हैं मैच में कैच विन तो मैच विन। अभी तक 5 झेल बहुत ही बढ़िया तरह से कैच लिए हुए हैं, इसलिए मैच में पूरे पिछड़ कर जा रही है समर टाइगर्स। अभी संतोष पहिला गेंद, संकेताने मारलेला चेंडू, पाहूया काय होतंय। आणि हा ही झेल, उत्कृष्ट झेल नूर यांच्याकडून। इसलिए कहते हैं कैच विन तो मैच विन। अभी तक 6 ही फलंदाज
पूरे मार के आउट हो रहे हैं. उमेश सरांनी 3 आणि लाराने 3. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल संतोष यांच्याकडून. उमेश राणे यांनी आपलं 2 षटक पूर्ण करत 2 आहे का? एक षटक 1 बॉल. उमेश सरांचं सांगायला रे. उमेश सरांनी आपलं 2 षटक पूर्ण करून 3 विकेट तंबूत परत पाठवलेत आणि लारा सरांचा दुसरा ओव्हर त्यांनी 3 विकेट घेतलेले आहेत. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल ओपनर बॉल त्यांची. हा सेमीफायनलचा पहिलाच सामना. फारच पिछाडीवर गेले ते समर्थ टायगर्स. किती झाला? 13 होय. स्कोर झालाय तो 13. बॅटिंगसाठी ते अनिकेत. लारांचा दुसरा चेंडू. थोडस दिशाने गेंद आणि हा वाईट. अतिरिक्त धावामध्ये बर झालाय तो. स्कोर झालाय तो 14. एक चेंडू झालाय. चौथी ओव्हर. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू अनिकेत याला. चांगलाच मारलेला आणि हा 6. उत्कृष्ट असा मारलेला अनिकेत यांच्या बॅट मधून. डीप पॉइंट आणि डीप कव्हरच्या मधून मारलेला 6. या 6 धावानंतर स्कोर झाला आहे तो 20. अजूनही 48 धावांची गरज आहे. 24 आणि 4 28 बॉल. 28 चेंडू मध्ये 48 धावांची गरज आहे. हा हा हो सर, चौथीवर चालू आहे. 2 बॉल झाले बघा. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर संघासाठी चौथ्या षटक मधला तिसरा चेंडू अनिकेत यांसाठी. अनिकेत स्ट्राईकला नॉट स्ट्राईकला ते अभिजित कोनवडे पाटील. पाहूया ही दोन्ही फलंदाज थोडीशी धडाकेबाज आहेत. परत दिशाहीन गेंदबाज. बॉल निर्णय का आपला नाही झाला वाटतं. डॉट बॉल आहे मग. वाईट. थोडस डिसिजन द्यायचं आहे लवकर. डिसिजन द्या म्हणावं. पुन्हा का म्हणावं ती. अवांतर धावामध्ये भर. 1 ने वाढून स्कोर होता तो 21. अद्याप ओव्हरचे 4 चेंडू बाकी आहेत. परत एक धाव वाईटच्या स्वरूपात. थोडस दिशाहीन गेंदबाज करत आहेत संतोष. चांगलाच रंगतदार सामना होईल असं वाटतंय. पव्हा सुंदर अशी गेंद. काही समजलेला नाही अनिकेत यांनी आणि क्लीन बोल आउट झाला तो अनिकेत. काय लाईव्ह लाईव्ह. वैयक्तिक 6 धावावर आउट झाला तो अनिकेत. 7 फलंदाज तंबूत परतले ते समर्थ टायगर यांचे. त्यांची जागा घेण्यासाठी आले ते मयूर. फारच पिछाडीवर गेले ते समर्थ टायगर. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल बॅट लाईट येत आहे. एसपी स्टार कडून. लाईट लावा म्हणा. आम्हाला दिसत आणि त्यासनी दिसते. बॅट्समॅन सांगा रे. आम्ही सांगून द्यायचं. ते बॅट्समॅन सांगा रे. तू आम्हाला माहिती सांगा ते तीन. बॉल दिसत नसेल तर बॅट्समन लाईट. आपण सांगू शकतो. चेंडू झाले 3. अद्याप यावरचे 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर झाला 21. 22 का. सॉरी 22. हॅलो काम की
चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. माझ्या नाही आहे, मी बघालोय थांब. माझ्या नाही आहे, बघालोय. या षटकातील 5वा चेंडू मयूरवाला. मयूर यांनी जर 6 मारला तर 101 रुपयाचं बक्षीस नितीन पाटील यांच्याकडून. मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू बाकी आहे. या षटकातील एक चेंडू अजून बाकी आहे. मयूर यांनी 1-6 लावला तर एक चेंडू बाकी आहे. 101 रुपयाचं बक्षीस फौजी नितीन पाटील यांच्याकडून. समोर मारलेला चेंडू. एकच धाव घेण्यात यश आले ते महेशाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला होतो 23. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर झाला होतो 23. चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल उमेश सर आणि संतोष सर यांची. संतोष यांनी वैयक्तिक 2 षटकात 4 विकेट घेतलेत. तसेच उमेश सरांनी 2 षटकात 3 विकेट तंबूत परत पाठवले आहेत. बॅटिंगसाठी आहे ते आदी कोणारे पाटील आणि मयूर पाटील. अभी भी 24 गेंदों में 45 रन की जरूरत. विशाल सुर्वे 24 overs 45 runs to win to Samar Tigers. दोनों फलंदाज. स्ट्राइक पर यहाँ पर मयूर पाटिल, नॉन स्ट्राइक पर अभिजीत कोनारे पाटिल. स्कोर हुआ है 23. लॉस ऑफ 7 विकेट. 24 गेंद में 45 रन. कुछ समझ में नहीं आया मयूर को. पहला ही गेंद प्रमोद का थोड़ा फसवत चेंडू. बोल्ड आउट झाले ते मयूर. 8व्या विकेटच्या स्वरूपात. पूर्ण संघाला कडत आहे तो समर टायगर. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती एसपी स्टार संघाकडून. आठ खेळाडू तंबूत परतलेले आहेत. अजून एकही मॅच हरले नव्हते समर टायगर. मयूरची जागा घेण्यासाठी आला तो दत्ता. साखळी सामन्यामध्ये समर टायगर यांनी एकही सामना गमावला नव्हता. 5चे सामने त्याने जिंकून सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता, परंतु त्यांच्या फारच अपेक्षा भंग झालेल्या आहेत. चांगलीच फलंदाजी केलेली होती त्याने पाठीमागच्या 5 सामन्यामध्ये, परंतु थोडस या सामन्यामध्ये पाठीमागे पडलेले आहेत. इथं मिसफिल्डिंग झालेली आहे थोडीशी. 2 धावा. या 2 धावेच्या स्कोअरवर झाला होतो 25. स्ट्राईकला दत्ता. नाव स्ट्राईक आधी. या षटकातील 4था चेंडू. बॅटचा कडा घेत पाठीमागच्या दिशेने गेलेला हा चेंडू डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. या 1 धाव
नंतर स्कोर झाला होतो 26. पवा अभि काय करतोय सर्व अभिवर अवलंबून. फिरकी गोंधबाज आणि हा 6. 6 रन आलेत. चांगलाच मारलेला हा षटकार अभिच्या बॅट मधून. या षटकातील शेवटचा चेंडू. लॉंग रेंजच्या दिशेने मारलेला चांगलाच षटकार होता अभिचा. इथं ओव्हर समाप्त झालेली आहे. किती झाला स्कोर? 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला तो 32. गाडीमध्ये घालायची नव्हती. या पुढचं समालोचन करतील ते आमचे मित्र इंग्लंडचे कॅप्टन 2019 वर्ल्ड कप विनर. इंग्लंडचे कॅप्टन 2019 चे वर्ल्ड कप विनर वर्ल्ड कप विनर विशाल सुर्वे. थँक्यू. मॉर्गन वर्गा. थँक्यू नितीन. आणि आता आपले वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन आला तो प्रज्वल, एक नवोदित खेळाडू. आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंटमध्ये अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ती प्रज्वल याने आपल्या गोलंदाजी. प्रज्वल याचा पहिला चेंडू सामना करतो तो दत्ता. चांगला चेंडू तितका चांगला टोलवला आहे पण डिक्लेअर स्वरूपात एक धाव भेटलेली आहे. यासोबत धावसंख्येत भर. धावसंख्या वाढून होती ती 33. पुढचा चेंडू प्रज्वल याचा सामना करेल तो अभि. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली. फिल्डर आणि अतिशय सुंदर असा झेल. चांगला झेल. प्रज्वल पुन्हा एकदा आपली चमकदार कामगिरी करताना आपल्याला दिसून येतोय. अतिशय महत्वाची विकेट म्हणता येईल आपल्याला अभि याची. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती SP स्टार्स या संघाकडून. अतिशय भेदक असा गोलंदाजीचा मारा SP स्टार्स या संघाकडून. आणि पुढील बॅट्समन अभि याची जागा घेण्यासाठी आलेला तो शुभम. हा देखील एक नवोदित खेळाडू. शुभम सामना करेल तो प्रज्वल याचा. आणि हा मात्र थोडासा लेग साईडच्या बाहेरून जाणारा चेंडू. वाईडचा इशारा पंच विठ्ठल पाटील यांचा. अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या वाढून होती 34. पुढचा चेंडू प्रज्वलाचा सामना करत होता शुभम. चांगलं कमबॅक. चांगला चेंडू. निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी प्रज्वलाची. दोघेही नवोदित खेळाडू. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. वेगवान चेंडू. उसळता चेंडू. परत जातो निर्धाव. छत्तीस. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 12 चेंडू 32 धावांचं समीकरण जिंकण्यासाठी समर टायगर्स या संघाला. विनायक 73 सोन्या पाटील. प्रमोद याचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर दत्ताने डिक्लेअर स्वरूपात एक डाव घेतलेले आहे. आणि विनायक 73 यांचा आभार.
चांगला चेंडू पुढे जाऊन टोलण्याच्या नादात बॅटची कडा घेऊन मागे गेलेला हा एक धावेसाठी. पुढचा चेंडू प्रमोदाचा सामना करेल तो दत्ता. आता मात्र थोडासा चकवा चेंडू, काही समजलेला नाही दत्ताला. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या मात्र आहे तिथेच. आता चांगला टोलला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. एक चांगला उत्तुंग षटकार दत्ता याच्याकडून प्रमोदाला. बास फक्त 6 साठी. फुल आवाजात लावायचा आहे बरं. पैसे भेटायला पाहिजे. आता मात्र चांगला चेंडू, पण चोरटी रन घेण्यात यश आलेलं आहे दत्ता आणि शुभम याला. शेवटचा चेंडू या षटकातील प्रमोदाचा सामना करेल तो शुभम. धाव संख्या वाढून होती ती 45. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू ढकलून काढलेला आहे. चेंडू जातो निर्धाव. यासोबत हे षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक ओके. थँक्यू विनायक त्राकर. फुल आवाजात लावायचा आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 8वा षटक घेऊन आलाय तो प्रज्वल. त्याचा सामना करतोय दत्ता. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू, चेंडू जातो निर्धाव. 23 धावा पाहिजेत. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी समोर टायगर्स या संघाला. पाहू दत्ता काय करतात. दत्ता यांच्यात ability. आता मात्र चांगला टोलला चेंडू, पण रन काही घेतलेली नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी प्रज्वल्याची. 4 चेंडू मध्ये 4 षटकारांची आवश्यकता समोर टायगर्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि पुन्हा एकदा टोलवण्याच्या नादात चेंडू मात्र निर्धाव. प्रज्वल, एक चांगली गोलंदाजी प्रज्वल्याची. आता मात्र चांगला पटकावलेला चेंडू, पण सरळ. दत्ता याने पुन्हा एकदा टोलला चेंडू आणि पुन्हा त्या चेंडूवर रन घेतलेली नाही आहे. निर्धाव चेंडू. आता मात्र औपचारिकता शिल्लक. शेवटचा चेंडू या सामन्यातील. शेवटचा चेंडू, चेंडू जातो निर्धाव आणि अशा प्रकारे हा सामना SP स्टार्स या संघाने जिंकलेला आहे. हा सामना जिंकून